सर्वभावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहुवाही करुणावंत अनंत हे नामजा तो हा उतरीन पार भव दुस्तर नदीचा तुका मने साक्षी आली तरी केली प्रगट तो हा उतरीन पार भव दुस्तर नदीचा विठ्ठल हलो हलो विठ्ठल हलो विठ्ठल 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 हलो हलो विठ्ठल 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 हलो विठ्ठल 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 हलो हलो विठ्ठल विठ्ठल चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका रामाच्या सेवका शरणालो म्हणे तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी वैकुंठवाशी भजनानंदी भजनी प्रेमी भजन केशरी हनुमानराव केरबाजीराव मुंडे यांच्या गोड जेवणानिमित्त आजची ही कीर्तनाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची ही सेवा आहे गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे गुरुवर्य सोपान काका महाराज सतकर यांची ही कीर्तन रूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या दरबारात आलेली सेवा सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण वैराग्याचे शिरोमणी सुप्रसिद्ध असणारे साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवंताच्या शरणांगतीचं महत्त्व सांगतात देवाला शरण का जासं गेल्यास काय होते तो कसा आहे त्याचा दयाळू स्वभाव आहे स्वभाव गुण व्यक्त केला नामासी त्याचा परिचय देतात शेवटी स्वतःचा अनुभव स्पष्ट करतात असा सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकांना कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे तर जसे आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू कुळातल्या लोकांना आजचा हा कार्यक्रम करणे अत्यंत गरजेचा आहे करावा लागतो देह संबंधाचे काय नातेवाईक असतात या नातेवाईकाला ही विधी करणे अत्यंत गरजेचं आहे नाही कार्य केले तर तो आत्मा अतृप्त होऊन कुळाला शाप देत असतो त्याला पितृदोष म्हणावं
केले तर आत्मा तृप्त होतो, कुळाला आशीर्वाद देतो, नाही केले तर अतृप्त होतो. शाप लागला तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुळाला शाप भोगावा लागतो, आणि आशीर्वाद जर लादला जोपर्यंत कुळाचा विस्तार आहे तोपर्यंत तो आशीर्वाद कायम असतो. म्हणून आवर्जून आजचा हा कार्यक्रम करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी या देहातून आत्मा निघून गेला, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, देहातलं चैतन्य हरपलं, प्रेतरूप अवस्था झाली या देहाची, या देहाची विधी करावा लागते. पहिल्या दिवशी पहिला पिंड पाडून अग्नी संस्कार द्यावं, दुसरे दिवशी दुसरा पिंड, तिसरे दिवशी तिसरा पिंड, 10 दिवसाची 10 पिंड प्रदान क्रिया ही विधियुक्त आचरणशील ब्राह्मणाच्या हस्ते करावं. ज्याला गंगा दूर आहे हे 10व्याच्या दिवशी एकदाच गंगेला 10 पिंड पाडतात. ज्याला गंगा जवळ आहे हे रोज गंगेला 10 दिवसाची विधी करतात. आता काही असूनही करीत नाहीत त्याचं अज्ञान, कारण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा नाही. गंगेचं महत्त्व जे दूर लोक असतात त्यांना असते. ती मन आहे, जिथं पिकत आहे तिथं इकत नाही. विठाला ही विधी करत असताना 11वा 12वा गंगेला करावं. परत 13व्या दिवशी घरला आल्याच्या नंतर ज्या आश्रमातले असतील तसा त्याचा तो दिवस साजरा करावा. ग्रस्ती आश्रमी असतील त्याचा 13वा करावा लागते, ब्रह्मचारी असतील त्याचा 14वा करावा लागते, वानप्रस्थी असतील त्याचा 15वा करावा लागते, आणि संन्यासी असतील त्याचा 16वा करावा लागते. त्याला षोडश क्रिया असं म्हणतात. तसे हनुमंतराव हे ग्रस्ती आश्रमे होते. त्यांना 2 मुले, बळीराम हनुमानराव मुंडे आणि कारवारी हनुमानराव मुंडे. विशेष हा उत्सव गोड जेवणाचा ठेवला आहे. रात्री कीर्तन, आत्ता दुपारी कीर्तन, गाव जेवण, पंचक्रोशीतील भोजन सर्व भाविकांना, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, विशेष या रूपानं त्यांचा हा उत्सव साजरा होतो. मला वाटते 13वी त्यांची संपली, कारण त्यांना जाऊन कार्तिक शुद्ध एकादशी कार्तिक वद्य एकादशी, ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याची एकादशी, फार उत्तम मरण आलं. आयुष्यात परमार्थ किती निक्का केला आणि आयुष्यात परमार्थ कसा केला या परमार्थाची पावती या बघा ही आज दिसून येते. ही पावती आयुष्यातल्या परमार्थाची. परमार्थाविषयी किती कसोटी. माणसं संसारासाठी कसोटी करतात, संसारासाठी हावभाव करतात, पण काही माणसं परमार्थासाठी हावभाव करतात. परमार्थात किती हाव केली देवासाठी ही आज पावती करून येते. एकादशीच्या दिवशी भगवंताच्या स्वरूपात लीन झाली. हरिदेवाच्या दिवशी किती मोठं महत्व आहे मला. ते हे ज्ञानोबाराच्या एकादशीला विठाला सर्वात आयुष्यातल्या परमार्थाची खरी पावती. मोठा सिंहाचा वाटा आहे. हे काम कोणालाही हस्तगत होत नाही. दुसरे बक्कळ मरत असतील, कोंबडे, काय उपयोग आहे. परमार्थातले लोक कुठं जातात आणि कसे जातात याला महत्व आहे. विठाला
ठेवलेला आहे. सर्व परिवार त्यांचा जमून, वारकरी परिवार, देहसंबंधित नातेवाईक परिवार, आज सर्वांच्या साक्षीने गोड जेवण होऊन आज त्यांच्या दुःखाची विसराळी. गोड जेवण, आज दुःख विसरायचं. खरं त्याचं दुःख नाही, खरा आनंद आहे. माणसं मेल्यास खेद करतात, जन्मल्यास आनंद करतात. जन्मल्यास पेढे वाटतात आणि गेल्याच्या नंतर दुःख करतात. जन्मल्यास दुःख करावं नाही आणि मेल्याच्या नंतर आनंद मानावा. त्याच्या कर्तबदारीवर पेढे वाटा, जन्मल्यास वाटू नका. आज जन्मल्यास तुम्ही पेढे वाटतात, उद्या गटारात लोळू लागल्यास काय उपयोग त्या पेढ्याचा. कर्तबदारीवर पेढे वाटा. काय आयुष्यात कर्तबदारी केली, त्यांची शेवटला पावती दिसून आली महाराज. कार्तिकी एकादशीला देह गेला. विठाला प्रत्येकाला असा निश्चय करा, त्याच्यासारखा शेवट आपला व्हावा. शेवट लक्षात धरून चाललं की माणसाचं कामच झालं महाराज. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, तैसी दीप दिसे पाहता आपुली वस्तू. विठाला असा हा उत्सव, गोड जेवण सोहळा, हा सोहळा आहे त्यांचा. काही लोकांचे गोड जेवण असतात, पण आमच्या भजण्याचा, माळकऱ्याचा, नामधारकाचा, वारकऱ्याचा हा सोहळा आहे. विठाला भव्य दिव्य स्वरूपात यायला विलंब झाला. रस्ते खराब, पुन्हा हिवाळा दिवस आहे. किती लवकर आवरायचा प्रयत्न केला तर उशीर होतच. आता दिवस लवकर मावळत आहे. विठ्ठल या कार्याला अनुसरून शिव आहे. ही विधी झाल्याच्या नंतर एक मासिक विधी असते. ज्या तिथीला त्यांनी देह ठेवलाय त्या तिथीला एक पक्ष जीव घालणे, सोयरा पाहू. तेही माळकरी असं जावं, माळकरी असावं, सोयरा असावं. पण तो गावातला सोयरा जमत नाही. बाहेर गावून गावात येऊन राहिल्याला सोयरा जीव घालू नये. एखादं घर काही गावाला असं असते, एक नळी गाव असते. आता इथं मुंडे यांचा आडनाव, कुठं कुठं सगळे मुंडे असतात, गावात सोयरा नाही. मग एखादं जर कोणतं घर येऊन इथं राहिलेलं असेल सोयऱ्याचं, तर माणसं म्हणतात त्या सोयऱ्याला घालू पितात, जमत नाही. का तिकडं त्याच्या इकडं सुतक पडलंय का इर्द पडलंय हे पुन्हा माहिती. त्याला जर आपण पितर केलं, तिकडं जर त्याला सुतक असेल तर आपली पितर अंधत्व पावतात. विठाला सगळी खुदरी बुदरी त्या सोयऱ्याची माहीत असावं, तो सोयरा पितर घालावं. आणि ते माळकरी बघून असावं. बगर माळकऱ्याच्याला जर राग येत असतील तर माळी घालून घ्या. विठाला मासिक विधी करत असताना 6 मासिक विधी असते, त्याला मिळवणं म्हणतात. ही विधी जर केली नाही केली तर सर्व भावकीतल्या पित्राचा दोष याच्या मस्तकावर लागतो. म्हणून ही विधी केल्याशिवाय भावकीतली लोक पक्ष घालीत नाही. याच्यानंतर 12 मासिक विधी असते, त्याला वर्ष श्राद्ध म्हणायचं. सर हात, मृत्यू लोकातली हद्द संपली, देह संबंधाचं नातं तुटलं. असा आजचा हा जो उत्सव आहे, हा गोड जेवणाचा उत्सव आहे. त्यानिमित्त सेवा आहे. काय म्हणतात महाराजांच्या अभंगात, भगवंताच्या शरणांगतीचं महत्त्व करतात. देवाला शरण गेल्याच्या नंतर काय होतंय आणि का जासं, 2 कारणे आणि प्रत्येक जितके मनुष्य जन्माला आले तेवढे मनुष्य 2 गोष्टीसाठी अति परेशान आहे. 2 गोष्टी, 2 खड्डे जबरदस्त आहे, 2 चिंता जबरदस्त आहे. ती पहिली चिंता आहे जन्म मरणाची आणि दुसरी चिंता आहे पोटाची. पहिला खड्डा आहे जन्म मरणाचा आणि दुसरा खड्डा आहे पोटाचा.
हे बुजवण्यासाठी रात्रंदिवस परेशान आहे, पण आजू कोणाला हे खड्डे बुजणं झाले नाही. एखादा विरळा द्या सोडून. पोटाचा खड्डा काय कष्ट करीत नाहीत तुम्ही पोट भरण्यासाठी सांगा. मजाला सत गोड वर्णन आले. या पोटा कारणी काय न करीसी एक. माय उपदेश करायली लेकराला, काय उपदेश करणारी माय महाराज मदलसे सारखी माय असावं. 5 लेकराला उपदेश करून मोक्षाला धाडलं. 6वं लेकरू गादी बसलेलं माईच्या नावानं बोंबलू लागलं. माते 5 लेकर मोक्षाला धाडे. आदल्या जन्मीचा दुश्मन होतो का मला गादी बसवलं. या पोटासाठी काय एक माणूस करत नाही. या पोटा कारण गा घालू पांगील जना नसरीची माय बाप फेके नाही खंडना पुढारामती तुका मने पोटी केली विटंबना. दीन झाला जना किंवा कष्ट करीत असल पोट, बसून खात असल पोट, पाप करीत असल तर पोट, पुण्य करीत असल पोट, धर्म करीत असल तरी पोट, आणि अधर्म करीत असल तरी पोट, कोणाची दया करीत असल तरी पोट, कपटीपणा करीत असल तरी पोट, गाव सोडित असल पोट, जिल्हा सोडित असल पोट, देश सोडित असल पोट. बरेच लेकरं तिकडे दुसऱ्या देशात, इकडं मायबाप मरून गेले. फोनवरच सांगायले विधी करून घ्या, आल्यावर पैसे देतो. म्हणून तो काय म्हणे पोटी केली विटंबना जना किंवा भावकी कोणाचं पोट अजून भरलं नाही. किती लागते पोटाला खाना? पोट केवढं आहे? इथे एवढे पोट, केवढा तयाचा घाट, इतकंच पोट आहे. लय मोठं आहे का? किती लागायले ते पोट भरायला? भरलं का? आता वारीला काही माणसं निघत म्हणतो ना, चला वारीला. आली वारी. काय महाराज आलो असतो, काम आहेत आमच्या मागे, आता पेरण्या आल्यात, पेरण्या संपल्या की आम्ही वारी. विठ्ठल काम संपली की आम्ही येतो. ठीक आहे, वारी गेली, दुसरी वारी आली. चला वारीला. काय आमचे काम संपत नाहीत महाराज, आता काम संपले की यंदा येतो. दुसरी वारी, तिसरी वारी आली, चला वारीला. काय पेरण्यात महाराज, काम संपले की येतो. प्रत्येक वारीला कारण काम दाखवते. किती वर्ष झालं तुम्ही शेतातलं काम करायला, तर तुमचं काम सरलंय. तुमचं सरलं नाही, तुमच्या आधी वडिलांनी केलं, वडिलाच्या आधी आज्याने केलं, आज्याच्या आधी पंजाने केलं, खापर पंजाने केली. काम सरले का? इथून पुढं पोरं करायलेत, नातरुंड करायलेत, पत्रुंड करायलेत, काम सरले का? आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला. अरे खदले खदना तू पण तो इथे सखाला. रे खदले खदना तू पण तो इथे सखाला. आजा मेला पंजा मेला बाप बसना गेला.
भरलं नाही. आपण करायला पोट भरलं नाही, पुढी करणारे करायला पोट भरत नाही. असा पोटाचा खड्डा जबरदस्त आहे. दुसरी चिंता पोटाचा सगळ्यालाच माहिती आहे. नेते उठून या, प्रत्येकाला ती चिंता आहे महाराज. बाया उठले की भगूनच करीत होतात आणि गडी उठले की चहाच करीत होतात. ते उठून या, खावं याची चिंता. प्रत्येकाला पोटाची चिंता आहे. अजून पोटाचा खड्डा बुजला नाही आणि बुजवणं तर गरजेचं आहे, बुजवायचं आहे. दुसरा खड्डा जन्म मरणाचा. जन्म मरण चुकवण्यासाठीच आपण इथं आलो. बरेच आले, मागही बरेच येऊन गेले आणि पुढेही येते. खड्डा बुजल ही शाश्वती कमी नाही. एखादाच प्रयत्न केला नाही का? पुष्कळ प्रयत्न आहे. घंटा 2 घंटे तुम्ही संपत्ती रुसून इथून बसताल. काय नवल आहे? हाय काय किती तुमची संपत्ती, किती मोठे आहेत तुम्ही असून नजर पुरल तितकं शिवार होत. आज या जे देशाला नाव आहे भरत देश, भरतखंडे प्राप्ती, त्या राजाचं नाव पडलंय, त्याचं नाव होतं भरत राजा. नजर पुरल तितकं शिवार होतं. नुसतं शिवार नाही, म्हणलं ते पीक शेतात पिकत होतं. तुमच्या शेतानं काय पिकाले असून तरी इतके माणसं दिमाग करतात. ऊसाचे टेपरी तुराट्या, ते पराठ्या, ते नवीन एक निघालेलं पीक सोयाबीन, मुसलमानाचं पीक. आधी नव्हतं महाराज ते 10-20 वर्षात. रानात गेलं की अंगच खाजवायले, त्याला खाजा पीक म्हणाले माणसं. डॉक्टरही सांगायले सोयाबीन खाऊ नका, विठाला 18 भार वनस्पती फुले फले उडती, बावित्या पोखरणी नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी संपत्ती, हे शोक सानुरिया दासया योग सेविसी, पै दे मदालसा एवढ्या वैभवाचा त्याग केला महाराज आणि वनात जाऊन बसला तो राजा. कोणासाठी? देवासाठी. एवढ्या वैभवाचा त्याग केला. गंगेच्या बेटावर आहे, लाकडाची गुंफा आहे, झाडाच्या वल्कल्लेचं वस्त्र आहे, गवताचं आसन आहे. ते त्याग बघा. फळमुळं आणावं, खावं, त्या गंगेचं पाणी प्यावून आपलं अनुष्ठान करीत बसावं देवासाठी. रात्रन प्रभूचं चिंतन, रात्रंदिवस अनुष्ठान. गंगेच्या स्नानाला गेले, संध्या करायले, वरी हरिण पाणी प्याले आणि पंचाननानं आरोळी केली. ऐकता पंचाननाची आरोळी. पंचानन म्हणजे सिंह, जंगलातला राजा सिंह. गर्जना टाकल्याबरोबर हरण घायवरलं. मागून आलं काय की असा भाग झाला. त्या हरणानं झाक पुढे घेतली पण घायवरल्यामुळे पोटातला गर्भ पाण्यात पडला. हरण पुढे निघून गेलं. ते गर्भ वाहत महाराजाच्या पायापाशी आला. त्या राजानं उचलला आणि पुन्हा पाडच टाकला. असं आश्रमात नेलं, त्याला धुतलं, पुसलं.
त्याचा आदर झाला. आता कदर सुरू केली, त्याला पाणी पाजलं, शेळ्या मेंढ्याचं दूध आणायचं, एखाद्या झाडाची पुंगळी करायची, काढायची आणि पुंगळीनं दूध पानानं त्याच्या तोंडात पोतायचं. सायास करून त्या हरणाला तयार केलं, अन्न पाण्याला लावलं, चारा खायला लागले. ते हरण मोठं झालं, कळपामध्ये मोठा कळप आला, हरण त्या कळपात मिसळलं, निघून गेलं. हरण गवसना. भरत राजे उठले, हरण पाहता हरण दिसना. वाघानं फाडलं का, लांडग्यानं फाडलं असेल का, कोल्यानं खाल्लं असेल का, शिवानं खाल्लं असेल का. पहाले सगळं वन, या टेकडी त्या टेकडी जातात. या हरणाचा कळप दिसला, तिथं चालले. जग विसरला, अनुष्ठान विसरला, ध्यान धारणा विसरला आणि हरणात गुंतला. जग हरण, ध्यान हरण, अनुष्ठान हरण, ज्याच्यासाठी आला ते विसरून गेला महाराजांना. हरणाचाच भूक लागला. हरण 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 उदास झाला, अन्न खायना, पाणी पेना, मन लागना, जीव हरणामध्ये मग्न झाला. हरण हरण म्हणत म्हणे शरपंजीवर पडला. अंतकाळाच्या समयाला हरण म्हणत प्राण पाखरू पडून घातला वासने वासने घाला तो घातला वासने वासने घाला तो घातला वासने वासने घाला तो घातला वासने झड भरत राजा धरणी गरमा गेला घाला तो घातला वासने रे घाला तो घातला वासने रे भरत राजा धरणी गरमा गेला घाला वासने घाला तो घातला वासने हरणे गरबा गेला तू घातला वासने. सगळेच म्हणतात प्रमाण काय करा. विठ्ठल भरत करिता अनुष्ठान अंती लागली मृगाचे ध्यान. तो मृगच झाला आपण आपापना ते विसरला विठाला. हरणाच्या जन्माला जन्म घेणे लागे वासनेच्या वासनेचा संग होया अंतकाळी तरी तपोबळी जन्म धरी तरी तपोबळी वासनेचा संग होया अंतकाळी जन्म धरी तरी तपोबळी. वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी. गेलं हरणाच्या जन्मात, गेलं ते गेलं त्याच आश्रमात आलं हरण हो. पूर्व पुण्यानं त्याला सगळं कळाले. मी राजा होतो केवढा, केवढ्या वैभवाचा त्याग केला मुक्त होण्यासाठी. मी हरणाच्या जीवनात गुंतलो. ती हराडी दिसायली, टांगली आली, ती आश्रम दिसायला, सगळ्याचा त्याग करून मी इथं आलतो मुक्त होण्यासाठी. पण नाही होता आलं, पुन्हा हरण झालं. एवढा त्याग केला पण मुक्त नाही झाला, पुन्हा जन्माला आला. बऱ्याच लोकांची उदाहरणं सांगायची. 8 वर्षामध्ये मुलीचं लग्न व्हावं, 8 वर्षा भवत कन्या. 8 वर्षाच्या आत मुलीचं लग्न झालं, साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. पृथ्वी दान देण्याचं पुण्य हे शास्त्र सांगतंय, पण शासनानं नियम बदलले. 8 दोन्ही 16 काढला, 16 संपला.
आता 18 निघाला, 18 संपला, आता 21 वर गेले. आता काय 31 ला जात काय पण शास्त्राचा नियम 8 वर्ष, अडीच वर्ष 3 लोकांची सत्ता आहे. गंधर्वाग्ने सोम भोगिती कुमारी, कोठे चराचरी त्याग केला. गंधर्वाची 2.5 वर्ष सत्ता आहे महिलावर, मुलीवर. 2.5 वर्ष अग्नीची सत्ता आहे, 2.5 वर्ष चंद्राची सत्ता आहे. 2.5 वर्ष गंधर्वाची सत्ता. बाईचा गळा कधी बसत नाही, लक्षात घ्या. कंठबाईचा गोड आहे, भजन ऐकायला गोड आहे, भजन गोड आहे, गळा गोड आहे. माणसाच्या कीर्तनला तितके माणसं येत नाहीत महाराज, पण बाईचं कीर्तन असलं की ती समाज गोड आहे, कारण गळा गोड आहे. विठाला इतरांचं काही सांगता येणार नाही, पण साधकासाठी बचनागाची कांडी खाला गोड लागते, पण खाली ती मरत आहे. विठ्ठल ठेसा, ताकाचा मठा, मेथीची भाजी, कांद्याची पात, कोणाच्या तिरंबीला बसून वाटीवर ठेसाचा मुर्दा पडते, 5 भाकरी. एवढा खाऊ नये हो ठेसा. गोड लागायला म्हणून खाऊ नये. अरे आता खाला गोड लागायला, दुपारून संडासला बाप जाईल. खाला गोड पण परिणाम वाईट, चित्त खोटे. गोड आहे, मधुर आहे, गंधर्वाची कृपा आहे. अग्नीची कृपा आहे. 2.5 वर्ष बाईला पोळत नाही, पोळत नाही म्हणून त्या ढकली चालू. बाई उन्हात स्वयंपाकापाशी बसते. आता तिथं महिला स्वयंपाक करतात, आपण गेलो तर तिथं दगतात नाही, पण महिला बघा, कधी कधी बाई तव्यावरली भाकर हातानंच उलती, हातानं चुलीवरलं बघून खाली होते. आपल्याला उलताय तेवढा अग्नीचा बाधा का होत नाही? अग्नीची कृपा आहे. बाईला तितकं गार लागत नाही. सकाळी 4ला उठून या वेळेला बाई सडा करते. या दिवसात सडा समार्जन, गार लागत नाही. चंद्राची कृपा आहे. 2.5 वर्ष गंधर्वाची ना 2.5 वर्ष अग्नीची. 2.5 आणि 2.5 5. चंद्राची 2.5 7.5. राहिलेल्या 6 महिन्यात कुठे चटकन बघन देऊन टाक. विठ्ठल मग 8 वर्षा भवत कन्या, मग साळंकृत कन्या दान, पृथ्वी दानाच्या समान. विठाला कन्यादान करा, हा शास्त्राचा नियम आहे, म्हणून वर्णन करतोय. विठ्ठल मुलगी उपर झाली, लग्नाला आले, वर पाहिला, सर्वांनी सांगितलं हो आता मुलीची लग्नाची तयारी कर. वर पाहिलं, ब्राह्मणानं ते पाहत असताना रास कृतिका पाहिली. त्या राशीत निघालं, मुलगी ही वराच्या मुळावर आहे. काय पर्याय काढा म्हणले. पहिलं लग्न मुलीचं धोंड्या संग लावं. धोंडा निर्जीव आहे, धोंड्या संग लावं. जंगलामधला मोठा धोंडा पाहिला, त्याला हळद लावली. दुसऱ्या रिष्ट्याला लगेच लग्नाची तयारी. धोतर आडवं धरलं. म्हणल्या ब्राह्मणानं मंगळाष्टिका हार घातला.
हार टाकल्याबरोबर धोंडा फटफट फटफट फुटला. चला म्हणले आता गावात वरासंग लग्न लावायचंय, मुलगा हा वर आहे. मुलीनं सांगितलं हो तुम्ही खुशाल जा, मी राहत येत नाही. ज्याच्या संग लग्न लागलं मी त्याच्या संगत जीवन काढणार. हे एका संगत लग्न लागलं मला. महान पतिव्रता मुलगी, काय अधिकार असेल त्या कुमारीचा. धन्य पतिव्रता माऊली, माने व्रताराच्या मुली, तिचे घेता दर्शन पोटभरी मिळे अन्न. मुलगी तिथंच राहिली. झोपडं बांधलं, ते सगळे धोंडे जमा केले. रोज त्या धोंड्याला पाणी घालावं. नदीच्या कडेला ते धोंडा, फळमुळं आणायचे, त्या धोंड्याला खाऊ घालायचे, धोंड्याला दाखवायचे, पुन्हा आपण खायचे. धोंड्याच्या सेवेत राहते, धोंड्यापाशी जीवन काढलं. तारुण्य संपलं, वृद्धपण आलं. शरपंजीवर पडली, गुरखी पोराय संग दोस्ताना पडला. गुरखी पोराने याचं आजी माय म्हणायचं, भाकर द्यायची आणून त्या धोंड्याला दाखवायची, आपण खायची. एके दिवशी अशी अवस्था झाली, शरपंजीवर पडली, रान धुनकारलेलं दिसाले. अंत काळाच्या समयाला धुपल दिसल्यासारखं दिसत आहे. कसं दिसतंय? कवा पाहिले? मग दाही दिशातून अंधकार होतो, हातपाय लाकडासारखे पडतात, वेदना सुरू होतात. पाय दाबाव हात दाबाव असं वाटतंय, हातपाय उचलत नाही, लाकूड पडल्यामुळे पडतंय. बुद्धी भरमात पडते, स्मरण राहत नाही. एका जाग्यावर 1000 इंच चावावं एवढ्या वेदना सगळ्या शरीरानं होतात. विठाला कसल्याही प्रसंगात प्रभूचं स्मरण आलं की ते मुक्त होतात. विठाला देवाचं नाव कोणाला याला? महाराज म्हणले अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा म्हणे सुखा पार नाही. गुरखी पोरं आले, दाजी माय काय करता, हातपाय दाबाव का? एका गुरख्यानं पायाला हात लावला, डोळे झाकून स्मरण झालं. काय पुरुषाचा हात असते, मनन प्राण पाखरू उडणं सगळं. आयुष्यभर पातिव्रत सांभाळलं. अंत काळाच्या समयाला पुरुषाचा स्पर्श झाल्यास पर पुरुष लक्षात आला. कळवात्मीचा जन्म घ्यावा लागला. ठिकाणू पात्रा विठाला शेवट होणं खूप कठीण आहे. अट्टास केला नाही का? खूप अट्टास केला, पण जन्म मरण नाही चुकलं. जबरदस्त 2 खड्डे महाराज बुजणं शक्य नाही, पण आज दोन्ही खड्डे बुजवायचे. पुन्हा पुन्हा जन्म नाही. या जन्मात दोन्ही कामं करायची. एका ठेक्यात 2 आंबे पाडायचे. एका ठेक्यामध्ये 2 आंबे पाडतो तो खरा म्हणीचा नाही. एका आंब्याला 10 ठेके मारतंय त्याच्यासारखा निवडत तेच. एका ठेक्यात सडा झाला पाहिजे आंब्याखाली. विठाला महाराजांना सांगत जाऊ, माणसाच्या जीवनात संगती चांगली मिळावी. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याचा व्याधमा संत सेवी. जीवन चांगल्याच्या संगतीत जावं. व्यवहारात राहा का परमार्थात राहा. संगत चांगली मिळाली, व्यवहार पुढे पडत आहे, परमार्थातही माणसं पुढे पडत आहे. राजाच्या मुलाची संगती, खाणं तसंच, वागणं तसंच, बोलणं तसंच. मोठ्या संघ राहिल्यास मोठ्यासारखी वागणं, ते बोलायचं व्यवस्थित. कोण्या माणसाला कसं बोलावं, शहाण्या माणसाला कसं बोलावं, शहाण्याचा आदर कसा करावं, दिसल्याबरोबर खुर्ची सोडून बाजूला उभं राहणं, मोठ्याचे लक्षण असतात. चांगला माणूस जर समोरून आपल्यापेक्षा जर मोठा माणूस आला तर आपण उठून बाजूला देणं, त्याला जागा देणं नाही, हे मोठ्याच्या संगतीतले लक्षण. पण काय काय गैराजी तिकून आल्याला दिसलं की पाय फाकून बसते, येडी हळद कुठं. सगळे संस्कार मोठ्याचे लागले. शेतामध्ये जेवणाला डबा पार्टी झाली.
पुढे डबा पार्ट्या होत्या, आता डबा पार्ट्या राहिल्या नाही, आता धाबे बकळ निघाले. कशाला पार्ट्या करतील? विठाला कुठं कुठं आमचे वारकरी टाळकरी सप्ताह झाल्याच्या नंतर पाकशाळ पूजा झाली की तिथं डबा पार्टी होती. आपल्या आपल्या भाकरी आणायच्या. सगळी पाकशाळ पूजा मंदिर हे सगळं धुणं झालं की पद्धतशीर मस्त ताक भाकरी आपल्या आपल्या आणून खायच्या. आता इथं कसं आहे की विठ्ठल म्हणायचं पाकशाळ पूजा. लिंबानं साखरणं देव धुणे मंदिर धुणे शीन निघून जातो. सप्त्याला सफलता येते. डबा पार्टी झाली. राजाच्या मुलाचा डब्बा, दूध भाकर मधात साखर चटण्या तोंडी लावायला. ते दूध भाकर टाकल्यास याच्या पात्रावर टाकले ती खमंग लागली. कशाचा काला? म्हणला दूध भाकरीचा. उद्या मी आणतो. घरला गेलो, मोठेपणानं मातेला सांगितलं, आई मला दूध भाकरीचा काला करून दे. माईनं सांगितलं, अरे दूध नाही दे. अरे दूध नाही आपल्या इथं दे. कामून नाही? अरे आपल्या इथं गरिबी आहे. कामून गरिबी? काय कळतंय लेकराला? काय कळे बाळा? बाप सदैवची दुबळा. बाप गरीब आहे का श्रीमंत आहे? बापा लेकराला काय कळते? हट्ट धरला, बाल हट्ट, स्त्री हट्ट, राग हट्ट पूर्ण करावा लागते. राजा म्हणला इथून रोडण्याचा, तिथून द्यावं लागतं. पत्नीनं सांगितलं आज ही साडी पाहिजे, तीच द्यावं लागते, ना तर संध्याकाळी भाकरच मिळत नाही. हट्ट आहे. राजा दशरथाचा योग स्त्री हट्टानं झाला. विठ्ठल सातशे बायका होत्या राजा दशरथाला. 700 बायका. स्त्री हट्ट तसा बाल हट्ट पूर्ण करावं लागते. मातेनं उतरंडीतल्या करडी काढल्या, काढल्या, त्या करडीतलं दूध काढलं आणि भाकरीत कुस करून दिलं. त्याला काय म्हणायचं? करडखेस. नाही ते करडखेस जमत आहे. त्या जुन्या बायला येते, नवड्याला नाही. जेवारी भडलायची, आधी भिजू घालायची, ओली ओलवायची, दुसऱ्या दिवशी ती काढायची बाहेर, त्याला हडकू द्यायचं, उखळा कुटायची, पुन्हा भडलायची, दळायची. ती कण्या सांजा झाल्यासारख्या झाल्या कण्या किती शिजवायची. आणि जसं जसं ते शिजत येईल तसं तसं हाटीत हाटीत ते करडीचं पाणी टाकायचं. मधात खारीक, खोबरं, बदाम, गूळ, तूप, तोंडात घेतलं की पाणी सोक. विठाला म्हणायचं करडखीस. तसला ते काला दिसायला काळा जर पण चवला भारी. मोठेपणानं टाकायले पात्र. राजानं खाला, खमंग लागला. काचा काळा म्हणला, दिसाय नाही पण असाय भारी. ते म्हणला दूध भाकरीचा. इतकं काळं दूध कशाचं आहे म्हणला. कशाचं आहे म्हणजे? नाही गायचं आहे का म्हशीचं आहे? म्हणला गाय म्हैस दूध देते का? म्हणला मग काय दूध देत आहे? काय किंवा म्हणलं आमच्या इथं उतरण दूध देते. माईनं उतरणीतल्या करडी काढल्या ना. काय माहिती लेकराला? अरे माईनं फसवलं तुला, हे दुधाचा काला नाही, गाई म्हशीचं दूध असतंय. माईनं फसवलं तुला. परत घरला गेलं, आई आज खऱ्या दुधाचा काला करून दे. मातेनं सांगितलं, अरे आपल्याकडे खरं दूध नाही, गाय नाही, म्हैस नाही. कामून नाही? देवानं दिलं नाही. कामून दिलं नाही? जायच्या माग देवाला विचार काऊन दिलं नाही. कुठेही देव? आत्ता जातो म्हणला माय देवाकडे. हाताची दिशा दाखवली, त्या दिशेनं लेकरू निघाला. हातात वाटी घेतली. देवा दूध, देवा दूध. गाव संपलं, शिवार संपलं, माळ रान लागलं. एक माळ चढायले उतरायले. चैत्र महिना तपायलाय. धोंडा तपतो, पायाची लाहीव आली. त्याचं दुःख कोणाला बघा वाटत नाही, एवढा परेशान आहे ते लेकरू. पण अंतकरणातून भजन चालायले. देवा,
लटकन उचललं, पितांबरानं पाय पुसले, घाम पुसला. बाळा काय पाहिजे? अनेक उपमन्यू मला देव पाहिजे, मला देव पाहिजे. चतुर्भुज रूप देव. अरे मीच देव आहे ना. म्हणा मीच देव आहे. असा देव असतं काय? धिपाडचे धिपाड. आमच्या देवाऱ्यावर एवढाच देव आहे. कवा देव पाहिला आहे? देव भेटल पण संत कृपेशिवाय, गुरु कृपेशिवाय देव कळत नाही. देव भेटणं वेगळं आणि देवाची प्राप्ती होणं वेगळं. देव कळणं हे प्राप्ती आहे. कळणं कशाला म्हणावं? देवळातच देव दिसतो त्याला कळणं नाही. सगळ्या जगात देव पाहतो त्याला देव कळाला. हे श्री समस्त वासुदेव ऐसा प्रचिती रसाचा उतला भाव. भक्ता माझे राव ज्ञानिया तुझी. काय भजन आहे ते? देवासाठी देहाची पर्वा नाही, जीवाची पर्वा नाही. करावं परवा महाराज. भजनाच्या डावात येईपर्यंत परवा. भजन सुरू झालं की नाटक संपलं. विठ्ठल विठ्ठल तुला पाय मोडू दे, हात मोडू दे. जे भजनाची शिस्त आहे त्या शिस्तीत राहावं लागेल. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. इथं नाटक जमत ना. महाराज म्हणले तुका म्हणे छंदे आणि हरिषा दासा निंदे. विठ्ठल 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 मदत प्रकृती ठीक राहत नाही. जाऊ दे की जीव भजनात. काय बिघडलं? राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. ही उपमन्यूची अवस्था. देह जाऊ अथवा राहो. देव भेटला या भावावर पण कळना. मी देव आहे. भगवान लहान झाले. होय भक्ती केला तैसा. लहान झाले. आता आहे का नाही देव? आमच्या देवाऱ्यावरला देव बोलत नाही मला. तुम्ही बोलायला तर आता देव नाही बोलल्यावर याला कोण बोलल? नारद जाऊ लागले. उतरले नारद. नारदानं कृपा केली, ओळख करून दिली भगवंताची. देवाची साधूची कृपा झाली की देव कळतो. संताविना प्राप्ती नाही. सत्संगती वेगळे जाण. तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नाही साधन. सत्यजान उद्धवा. आता देव कळाला. काय पाहिजे? म्हणले वाटीभर दूध. येड्या, वाटीभर दूध कुठे घेतो? माई सगड, बापा सगड. क्षीराचा सागर उपमन्य. क्षीराचा सागर उपमन्य. क्षीराचा सागर उपमन्य. सागर उपमन्य. आडपदी बाया बैसाविला धूर. आडपदी बाया बैसाविला धूर. आडपदी बाया बैसाविला धूर. आडपदी बाया बैसाविला धूर. क्षीराचा सागर उपमन्य. क्षीराचा सागर उपमन्य. आढळपदी बाळ बैसविला क्षीराचा सागर उपमन्या. माईला बापाला उपमन्यूला घेतलं आणि क्षीरसागराच्या कडला नेलं. सगळा सागरच दुधाचा करून टाकला. वाटीवर कुठं? चंद्र सूर्य तोपर्यंत दूध पे. पोटाची चिंता मिटली. भगवंताची प्राप्ती झाली. जन्म मरणाची चिंता मिटली. म्हणावो नेश शरण जागे. सर्व भाग्य देवाचे. सर्व भाग्य देवाचे.
म्हणून काय न वाचन देवाला शरण जा. पोटाची चिंता मिटवतो भगवान आणि जन्म मरणाची मिटवतो. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. म्हणून शरण जावी सर्व भावी देवाशी. महाराज आता हे भजण्यानं माळकऱ्यानं टाळकऱ्यानं वारकऱ्यानं देवाचं भजन केल्यावर वाऱ्या केल्यावर देव त्याला मुक्त करील, त्याची चिंता मिटवेल. खाऊ नाही ते खालं, पिऊ नाही ते पेला, आम्ही जाऊ नये तिकडे गेलो, करू नये ते धंदे केले, आम्ही पापी माणसं, आता माळी घातल्या देव आम्हाला पावल का? महाराज म्हणले अरे आमच्या भजनेचं दे सोडून पण तुमच्यासारख्याला तरी लवकर पावत आहे का? त्याचा स्वभाव आहे. बहु आहे नका, टाइम संपला, लोक जेवायचे. बंद केलं की एक राग येते, नाही बंद करावं तर टाइम संपला. यायला वेळ झाल्यामुळं फक्त माझ्याकडं आता एकच आहे, क्षमा मागणे. नाही, कारण येणं हे हातात नसतंय, वाटणं रस्ते खराब, ट्राफिक. पण आता एकच साधन, दोन हात आणि एक मस्तक. उशीर झाल्याबद्दल क्षमा असावी. म्हणून बहु आहे करुणावंत. कसा आहे देवाचा स्वभाव? देव करुणावंत आहे, त्याच्या करुणाला अंत नाही. पुण्यवान हो का पापी हो, तो आपल्या स्वरूपात लीन करतो. जो मज होय अनन्य शरण तयाशी निवारी मे जन्म मरण. शरणांगता शरण्य मे चेकू. म्हणून शरण जावे सर्व भावी देवाशी. महाराज तुम्ही सांगता का? अनुभव आहे काही? महाराज म्हणले आम्ही नुसतं लोकाला सांगत बसलो नाहीत, रात्रंदिवस आम्ही भजन केलं, त्याचा अनुभव घेतला. तुका म्हणे साक्षी आले म्हणून तरी केले प्रगट. तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू, नका तर फडू घ्या रे तुम्ही. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. झालेली सेवा. वैकुंठवाशी हनुमानजीराव केरवाजीराव मुंडे यांच्या स्मरणार्थ श्री भगवान पंढरीनाथाच्या चरणे सेवा समर्पित, हनुमंतरायाचे चरणे सेवा समर्पित. सेवेला पूर्ण विराम. आता चाली सर्वांना म्हणले असं समजा.
ज्ञानेश्वरी ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली